नमस्कार, मी धनश्री. आज होतो सोम्याच्या स्कूलमध्ये स्पोर्ट्स डे आणि आज या स्पोर्ट्स डेला नेहमीप्रमाणे पॅरेंट्सला सुद्धा बोलवलं गेलं होतं. कारण सोम्याच्या स्कूलमध्ये दरवर्षी पॅरेंट्ससाठी सुद्धा छोटे छोटे स्पोर्ट्स ठेवले जातात आणि पॅरेंट्सचे सुद्धा नंबर काढले जातात. आणि त्याच्यामध्ये आज चिल्ड्रन्स डे सुद्धा होता आणि ह्या चिल्ड्रन डेला आम्ही सुद्धा आज लहान मुलं होऊन गेलो होतो सोम्याच्या स्कूलमध्ये. खूप मजा येते ज्यावेळेस त्यांचे पॅरेंट्स असे पळत असतात, काय काय ऍक्टिव्हिटीज करत असतात आणि त्यांचे जे छोटी मुलं आहेत ना ती त्यांना चीअरअप करत असतात की मामा मम्मा पापा पप्पा. खूप खूप त्यांचा तो उत्साह आणि त्यांच्यात जर त्यांचे पॅरेंट्स जिंकले तर बाप रे, त्यांचा उत्साह म्हणजे 7व्या आसमानावर निघून जातो. आणि खरं सांगू का, तेवढंच काहीतरी आपल्याला सुद्धा पुन्हा आपलं लहानपण जगतोय का काय असंच वाटतं. आता या कपल रेस मध्ये आम्ही दोघं सुद्धा हारलो खरं तर. कारण तुम्ही बघा, इथे थोडंसं टर्न घेताना माझा हात सुटला आणि तिथंच आम्ही दोघं जण हारलो. बट इट्स ओके, खूप मज्जा आली. पण मग त्यामुळे ना आम्हाला कॉन्फिडन्स आला दोघांना. आणि ही जी गेम आहे यामध्ये आमचा दोघांचा पहिला नंबर आलेला आहे. आणि मी सांगते तुम्हाला, आमच्या दोघांपेक्षा सौम्या खुश होती की येस, माझे मम्मा डॅडा जिंकले. जिंकल्याच्या उत्साहात हा काढलेला आमचा फोटो. आणि त्याच्यानंतर परत छोट्याशा मुलांचे पण त्यांनी थोड्याशा रेस घेतल्या. त्याच्यामध्ये माझी सोमू खरं तर तिसरी आली, पण ठीक आहे, मला खूप मज्जा आली. मला तर वाटतं सगळ्या स्कूलवाल्यांनी त्यांच्या पॅरेंट्ससाठी सुद्धा असे स्पोर्ट्स डे ठेवले पाहिजेत. कारण त्यांच्या चिमुकल्यांबरोबर हे छोटे छोटे दिवस त्यांना देखील एन्जॉय करता आले पाहिजेत. हे छोटे छोटे ज्या गोष्टी आहेत, हाच त्यांच्या लहानपणीच्या आठवणींचा ठेवा आहे की माझे मम्मा डॅडा यायचे आणि आम्ही असं काहीतरी स्पोर्ट्स डेला खेळायचो. मी तर किलबिल प्री प्रायमरी स्कूलचे आभार मानेन की तुमच्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आम्हालाही एन्जॉय करायला मिळतात. सोम्याच्या स्कूलचा स्पोर्ट्स डेचा व्हिडिओ तुम्हीही तितकाच एन्जॉय केला असेल जितका आम्ही केला. काही सजेशन असतील, काही क्वेरीज असतील तर नक्की कमेंट करा. माझ्या या व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन गोष्टी मी तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत जाईल.